आपले जग जे आहे ते महान वास्तुकलेने भरलेले आहे आणि त्यापैकी काही इतके उत्कृष्ट आहेत की ते जगातील नवीन 7 आश्चर्यांनी बनलेले आहेत आणि हेच 7 आश्चर्याच्या प्रतिकृती ज्या आहेत त्या मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। हे जे जगातील 7 आश्चर्य आहेत ते जगाच्या 7 कोपऱ्यामध्ये बसलेले आहे। तर ह्या जगाच्या 7 कोपऱ्यामध्ये आपल्याला जाणं शक्य नाहीये, त्यासाठी तुम्ही जा एकदा नेरूळच्या वंडर्स पार्कला, कारण एकदम हुबेहूब अशा प्रतिकृती जगातल्या 7 आश्चर्याची इथे तयार केलेली आहे। आजच्या व्हिडिओमध्ये ह्याच 7 आश्चर्यांचा व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे, तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। तर आता मी इथे ट्रेनचे तिकीट काढलेले आहेत, लवकर काढलेले आहेत कारण 7 वाजता काउंटर बंद होणार आहेत, पण त्याआधी बघूया आपण जगातील 7 आश्चर्य। या नेरूळच्या वंडर पार्क्सला तुम्ही बघाल की जागा एकदम सुटसुटीत आहे, अजिबात गर्दी होण्याचं कारण नाहीये, खूप मोकळी अशी जागा आहे। आता मी तुम्हाला दाखवणार आहे जगातील 7 आश्चर्य। तर इथे जगातील 7 आश्चर्य कोणते कोणते आहेत आणि कुठे कुठे आहेत त्याचा मॅप दिलेला आहे। तर हे जगातील नवीन 7 आश्चर्य आहे, ज्याने 2000 मध्ये जगभरातील सर्वेक्षणाद्वारे नवीन 7 आश्चर्य निवडण्यासाठी मोहीम सुरू केली आणि 2007 मध्ये हे 7 विजेते उदयास आले। तर पहिला आता बघूया आपण ताजमहल। तर ताजमहल जे आहे ते भारतामधील आग्रा येथे आहे आणि यमुना नदीच्या काठी वसलेले ताजमहल आहे आणि हे जे ताजमहल आहे ते मुघल सम्राट शहाजहानने त्यांची पत्नी मुमताज महलच्या मृत्यूच्या स्मरणार्थ बांधलेली सुंदर समाधी आहे आणि हे 1632 मध्ये कार्यान्वित झालेले आहे। तुम्ही बघाल की हुबेहूब अशी ताजमहलची प्रतिकृती आहे आणि खूप सुंदर असं ताजमहल आहे। आता प्रत्येक प्रतिकृतीच्या आधी तुम्हाला एक बोर्ड दाखवलेला आहे की त्याच्यामध्ये माहिती आहे, तर ती माहिती पहिली वाचा आणि त्याच्यानंतरच तुम्ही जी प्रतिकृती आहे 7 आश्चर्यांची त्याचा आनंद घ्या, कारण ते खूप चांगल्या म्हणजे माहिती असेल तर खूप मस्त वाटेल बघायला। आता दुसरं आपल्याला दिसते इथे आहे चीनची द ग्रेट वॉल ऑफ चायना, म्हणजेच चीनची महान भिंत। तर ही भिंत कुठे आहे हे आपण बघूया। तर ही भिंत जी आहे ती चीनला आहे आणि ही भिंत बांधण्यासाठी कशाचा वापर केलेला आहे तर इथे लिहिलेलं आहे की दगड, विटा, लाकूड, माती आणि अन्य सामग्री यांपासून ही भिंत बनवलेली आहे आणि चीनच्या पूर्व सीमेवरती ही भिंत बांधलेली आहे आणि ही चीनची भिंत जी आहे ती 3889 मैल म्हणजेच 6259 किलोमीटर लांब आहे आणि चीनची सर्वात जुनी भिंत कदाचित 7व्या शतकात इसवी सन पूर्वची भिंत आहे। तर सेम हुबेहूब अशी चीनची भिंत आहे। तर आता वळूया पुढच्या 7व्या आश्चर्याकडे। कोलोसियम हे एक रोममध्ये बांधलेले एक भव्य ॲम्फी थिएटर आहे, म्हणजेच एक खुले थिएटर, ज्या थिएटरमध्ये 50,000 प्रेक्षकांची बसण्याची क्षमता होती आणि हे थिएटर जे आहे ते वन्य प्राण्यांच्या मारामारीसह 100 दिवसांच्या खेळांसाठी उघडले होते आणि ह्या थिएटरमध्ये कला, संगीत, नाटके मनोरंजनासाठी वापरले जात होते। हे थिएटर जे आहे ते इटली या देशामध्ये आहे आणि हे कोणत्या साली बांधले गेले तर AD 70-72च्या सुमारास कार्यान्वित झाले आणि हे कोणी बांधले तर वेवियन राजवंशाचा सम्राट वेस्पाशियन या राजाने बांधले गेले। या थिएटरचा मूळ संरचनेचा 2/3 भाग कालांतराने नष्ट झाला असला तरी सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक आहे। तर पुढचं आश्चर्य आहे क्रिस द रिडीमर। तर क्रिस द रिडीमर रिओ दी जानेरो ब्राझीलमधील सर्वात उंच येशू ख्रिस्ताचा पुतळा आहे। क्रिस द रिडीमर पुतळा रिओ डी जानेरो मधील माउंट कॉर्कोवाडो वर उभा आहे आणि हा पुतळा 1922 ते 1931 साली बांधले गेलेला आहे। तर बघा खूप उंच असा पुतळा आहे ब्राझीलमधला, तुम्ही गुगल सर्च पण करू शकता की किती उंच आहे। सेम हुबेहूब प्रतिकृती इथे आहे। आता बघूया पुढच्या 7 आश्चर्यांपैकी हे एक आहे चिचेन इत्जा।
चिचेन इत्जा हे मेक्सिकोमधील माया नगरी आहे आणि हे कोणत्या शतकात बांधले गेले आहे तर 5 ते 13व्या शतकात बांधले गेलेले आहे। तर हे चिचेन इत्जा जे आहे ते माया टोलटेक सभ्यता यांनी बांधलेले आहे आणि हे चिचेन इत्जा मेक्सिकोमधील युकाटान द्वीपकल्पावर वसलेले आहे, जे CE 9व्या आणि 10व्या शतकात भरभराटीला आले होते असे मानले जाते की चिचेन इत्जा हे पौराणिक महान शहरांपैकी एक आहे, ज्याचा नंतरच्या मसो अमेरिकन साहित्यात उल्लेख आहे आणि शहरातील अवशेषांमध्ये माया संस्कृतीची धार्मिक मंदिरे आहेत। आता हे आहे माचू पिच्चू। माचू पिच्चू हे पेरूमधील कुझको जवळील एक इंकन साइट आहे आणि हिराम बिंघम यांनी 1911 मध्ये शोधले आहे। त्यांचा असा विश्वास होता की बिल्काबांबा स्पॅनिश राजवटीविरुद्ध 16व्या शतकातील बंडखोरी दरम्यान वापरलेले गुप्त इंकन किल्ला आहे। जवळजवळ अखंड सापडलेल्या काही प्रसिद्ध प्री कोलंबियन अवशेषांपैकी हे एक आहे। आता आपण बघणार आहोत पेट्रा। पेट्राला त्याच्या रंगामुळे रॅक्म्यू किंवा रोज सिटी म्हणून ओळखले जाते आणि दक्षिण जॉर्डनमधील एक आश्चर्यकारक ऐतिहासिक आणि पुरातत्वीय शहर आहे। असं मानलं जातं की पेट्रा शहराची स्थापना आता नैऋत्य जॉर्डनमधील प्रदेशातील मूळ अरबी बेदुयन जमाती नाबातियांने व्यापार पोस्ट म्हणून केली होती आणि हे पेट्रा 312 ईसापूर्व खडकात कोरलेले एक चमत्कारी शहर बांधले आणि हे पेट्रा जे आहे ते लाल समुद्राच्या मध्यभागी आहे। तर अशा प्रकारे आपले हे 7 आश्चर्य जे आहेत ते बघून झालेले आहेत। इथे हा पक्षी बघा सगळीकडे फिरतोय, मी मगापासून घेतलेलं नाहीये त्याला। तर हे आहे जगातील 7 आश्चर्यांचे प्रतिकृती। आता मी तुम्हाला ट्रेनचा प्रवास करणार आहे। तुम्ही तिकडे गेलात आणि ट्रेनमध्ये बसला नाहीत असं करू नका, ट्रेनमध्ये बसा कारण 25 रुपयेच तिकीट आहे। तर खूप सुंदर असा प्रवास होणार आहे कारण पूर्ण वंडर्स पार्क जो आहे त्याचा पूर्ण फेरफटका ह्या ट्रेनमधून आपल्याला करायचा आहे आणि तुम्ही ट्रेनमध्ये आल्या 5 वाजता आलात आणि तेव्हाच बसलात तर खूप चांगलं होईल कारण इथे ट्रेनला गर्दी भरपूर असते। लहान मुलांना ट्रेन हा आकर्षणाचा विषय आहे आणि लहान मुलांसह आपल्याला पालकांना पण बसायला लागतं, त्याच्यामुळे तुम्ही गर्दीमध्ये उभं राहण्यापेक्षा ट्रेनमध्ये आल्या तुम्ही तिकीट काढा आणि ट्रेनमध्ये बसा। तर इथे गर्दी बघा, खूप गर्दी आहे, पण आमचा नंबर एका ट्रेनमधून लागणार आहे आणि आता एक ट्रेन गेलेली आहे। आता ही जी ट्रेन येते त्याच्यामध्ये आमचा नंबर लागणार आहे आणि आता वंडर पार्क्स जे आहे ते ट्रेनमधून तुम्ही कसा आहे पूर्ण वंडर पार्कचा एरिया ह्या ट्रेनमधून तुम्हाला कळणार आहे आणि किती मिनिटात ही ट्रेन पूर्ण वंडर पार्क्सला राऊंड मारते हे मी तुम्हाला दाखवणार आहे। टायमिंग पण मी लावणार आहे। तर चला ट्रेनचा आनंद घेऊया। इकडे हाय टाटा कर। तर ट्रेनमध्ये आता बसलेलो आहोत। ट्रेनमध्ये जास्त डब्बे नाही आहेत, त्याच्यामुळे जास्तीत जास्त 15 ते 20 लोकांसाठीच ही ट्रेन आहे। तर आता हा सनसेट पण तुम्हाला दिसतो आहे। संध्याकाळचे 6:30 वाजलेले आहेत आणि मस्त असं सनसेट, मस्त सूर्य आलेला आहे। आता आमची ट्रेन थोड्याच वेळात चालू होणार आहे, तर मज्जा येणार आहे। तर बघूया आता ट्रेनचा प्रवास कसा होणार आहे। हा सूर्य बघा झाडांमधून लपून बघतोय आपल्याला आणि ट्रेन आमची चालू झालेली आहे। आता मी तुम्हाला ट्रेनमधून दिसणारा वंडर पार्क जे आहे ते दाखवते। मस्त झाडं लावलेली आहेत, खूप सारी झाडं आहेत। झाडांच्या कुशीत बसलेलं लपलेलं हे वंडर्स पार्क आहे आणि खूप सुंदर सुंदर झाडांची तेवढीच काळजी घेतली जाते। सगळीकडे सुरक्षा रक्षक आहेत, म्हणजे कोणतीही इजा झाली काही झालं तर सुरक्षा रक्षक जागोजागी नेमलेले आहेत। मला द्यायचं
आता वंडर्स पार्कच्या ह्या एरियामध्ये सुरुवातीलाच मस्त झाड आहे बघा, झाडांच्या पलीकडून ट्रेन चाललेली आहे, म्हणजे बाकी राईड्स वगैरे पलीकडच्या साईडला आहे आणि झाडांमधून ट्रेन चाललेली आहे। तर हा जो एरिया आहे ते 7 वंडर्सचा एरिया आहे आणि इथून सगळे जे 7 आश्चर्य आहेत ते दिसतात। त्याच्यानंतर 7 वंडर्स झाल्यानंतर पुढे आपल्याला राईड्स दिसतील, ज्या मोठ्या मोठ्या राईड्स आहेत त्या आहेत। तर हा 7 वंडर्सचा एरिया झाला की राईड्स आहेत। ही एक राईड आहे ती चालू झालेलीच नाही अजून, म्हणजे आता मला असं वाटतं की संध्याकाळनंतर चालू होईल आणि ही मोठ्यांची राईड आहे, तर खूप डेंजरस असेल असं दिसते ती राईड। तर पुढे त्याच्या पुढे तो मोठा झुला आहे, जे पाळणे बसवलेले आहेत आणि मोठा टॉवर आहे, ती राईड आहे। इथे तुम्हाला बघता येते की कुठपर्यंत ते झुले आहेत आणि एका झुल्याला असे 7-8 दोऱ्या बांधलेल्या आहेत घट्ट राहण्यासाठी। झुल्याच्या नंतर आहे छोट्या मुलांचं हेलिकॉप्टर, ती राईड आहे। त्याच्यानंतर त्याच्या बाजूला आकाश पाळणा आहे। इथे झाडं बघाल तुम्ही, खूप हिरवळ आहे, मस्त वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत आणि झाडांना फुलं पण आलेली आहेत, ती दाखवते मी पुढे। इथे बघाल की ही अशी नारंगी फुलं आलेली आहेत। तर इथे पुढे एक मुलगी झाडांची पानं तोडते, तर तुमच्या मुलांना तसं सांगा की झाडांची पानं किंवा फुलं तोडू नका, कारण खूप सुंदर वाटतात ते झाडांवरतीच फुलं। आता आपण बघूया, एक तळं आहे ह्या वंडर्स पार्कमध्ये आणि त्या तळ्यामध्ये बदकं आहेत, खूप छान छान अशी पांढरी बदकं आहेत। तर इथून ते दिसणार नाही आहेत, इथे तुम्हाला दिसते की किती मोठं तळं आहे आणि तळ्याला पूर्ण बाजूला सेफ्टीसाठी त्यांनी गार्ड लावलेले आहेत, त्याच्यामुळे काही रिस्क नाही आहे। पण तुम्ही लहान मुलांना घेऊन जात असाल तर लहान मुलांच्या सोबतच राहा, कारण लहान मुलं डोकून बघतात आणि त्या तळ्याजवळ जायचं नाही असं सांगितलेलं सूचना लिहिलेलीच आहे तिथे बाहेर। आता पुढे तुम्हाला दाखवते, हे पांढऱ्या कलरचं घरासारखं काहीतरी दिसते, तर ते काय आहे? थांबा, झाडांमध्ये लपलेलं आहे। हे जे तुम्हाला दिसते ना, तर ते काय असेल गेस करा। तर हे जे आहे ते आहे वॉशरूम, म्हणजे टॉयलेट बाथरूम जे असतं ना ते आहे आणि इतकं सुंदर सुस्वच्छ छान असं बाथरूम आहे। असे वंडर पार्क्समध्ये एक 4 ते 5 वॉशरूम तर नक्कीच आहेत, म्हणजे वेगवेगळ्या कोपऱ्यामध्ये हे वॉशरूम आहेत, त्याच्यामुळे वॉशरूमची सोय खूप सुंदर आहेत। आणि ह्याच्या पुढे इथे एक गार्डन आहे, जसं तुम्ही महाबळेश्वरला गेल्यानंतर मॅप्रो गार्डन जसं आहे तशा प्रकारचं गार्डन आहे। आणि इथे एक पूल आहे, त्याच्यामध्ये एक स्टॅच्यू दिसतोय, हातांमध्ये एक बॉल पकडलेला आहे आणि त्याच्यामधून कारंजे निघतायत। हा इथे तुम्ही बघाल की मस्त असा स्टॅच्यू आहे, क्रिकेट प्रेमींसाठी हा स्टॅच्यू खास बनवलेला असेल असं मला वाटतं। की छोटासा पूल आहे आणि त्याच्यावरती हा स्टॅच्यू आहे आणि मस्त पाण्याचे फवारे बाजूने निघतात आणि इथे बाजूला बसण्यासाठी पण जागा आहे। आणि हे जे आहे ते बंपर कार जी आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं ते आहे आणि हे गार्डन आहे, सगळे आजी आजोबा फिरण्यासाठी इथे आलेले आहेत।
आणि आता आपला ट्रेनचा प्रवास जो आहे तो संपलेला आहे। आपला ट्रेनचा प्रवास जो आहे तो 15 मिनिटाचा प्रवास झालेला आहे। तर छान झाला प्रवास। आता हे जे आहे ते फूड कोर्ट आहे। तर हे फूड कोर्ट आहे जेव्हा एंट्री करता तिथेच, आणि ह्या फूड कोर्टमध्ये सगळ्या प्रकारच्या खाद्यपदार्थ मिळतात, तुम्हाला काय हवे ते मिळते। आणि बाहेरपेक्षा जास्तीत जास्त 30 ते 40 रुपये जास्त असे रेट आहेत, त्याच्यामुळे तुम्ही इथलं खाण्यासाठी पण हे चांगलं आहे आणि चविष्ट आहे। तर इथे तुम्ही खायला पण काही नसेल आणि भूक लागली तर तुमच्याकडे हा एक ऑप्शन असेल। आजची ही वंडर पार्क